नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि त्याची सुरुवात करणार आहोत आपण डायरेक्ट इचलकरंजीतनं. हे समोर दिसतोय तो चांदणी चौक इचलकरंजीतला फेमस आहे. तिथनं का नाही ह्या साईडला हा रोड गेलेला आहे आणि ह्या रोडला मस्तनं आपण थोड्या अंतरावर गेल्या की तर जोशी स्पेशल मांसाहारी भोजनालय आहे. तिथं आम्ही आलो होतो. आता अजून जेवायचं आहे. छोट्याशा ह्याच्यात आहे. छान आणि उत्तम क्वालिटीचं जेवण तिथं मिळतं असं कळालेलं. तर तिथं जाऊन आपण जेवणाचा आस्वाद घेऊ आणि मग तुम्हाला सांगतो की तिथलं जेवण कसं आहे आणि काय आहे. असं आतमध्ये गेल्यानंतर का नाही छानपैकी त्यांनी बोर्ड लावला आहे, जोशी स्पेशल नॉनव्हेज थाळी. इथं त्यांचा मोबाईल नंबर आहे. त्या मोबाईल नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून आधी बुकिंग करा आणि मग तुमच्या जेवणाची ऑर्डर बुक करा. आतमध्ये जायचं. आतमध्ये गेल्यानंतर ॲम्बियन्स तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं आहे काय आहे. आतमध्ये गेल्या गेल्या पहिला असं मेनू कार्ड आहे. हे मेनू कार्ड पहिला बघून घ्या. अशा पद्धतीने इथं बैठक व्यवस्था आहे. ओपन किचन असल्यामुळं आपल्याला सगळ्या गोष्टी इथं प्रॉपर मिळतात. ओपन किचनचा फायदा काय होतो की आपल्या समोर का नाही मटण किती येणार आहे, काय 2 प्लेटा व्यवस्थित भरल्यात का नाही, अगदी व्यवस्थित आपल्याला ते बघता येतं. आणि त्याच हिशोबानं आपल्यासमोर आपल्याला जसं लागणार आहे तसे पीस त्यांनी देत होत्या मस्त. आणि यथेच्छ चांगला असा कार्यक्रम आम्ही नियोजन आखला होता. इकडं आमच्या सगळ्या मावशा ज्या होत्या त्या सगळ्या भाकऱ्या इकडं करून मस्त विस्तवावर फुलवत होत्या. विस्तवावरच्या भाकऱ्या म्हणजे कसं असं प्रॉपर आणि गरम गरम डायरेक्ट गरम झालेली भाकरी डायरेक्ट ताटात. त्यामुळं कसं असतं गरम गरम भाकरी खाल्ल्यामुळं की नाही आपल्याला एक्स्ट्रा आणि जरा जास्त जातं. आणि अशा पद्धतीनं आमची मटणाची ताटं आल्यात. खतरनाक असं मटण मसाला फ्राय रस्सा भाकरी खतरनाक. ताट यूज तोपर्यंत म्हटलं जाऊन जरा नाही रस्सा कसा आहे ते तरी बघून येऊया म्हणून भांडंच पहिला ओपन करून बघितलो. तर रस्सा असा प्रॉपर होता मस्त आणि टेस्टला पण चांगला होता. लय भारी होता तो. असं मस्त सगळा रस्सा त्यांचा पहिला बघून घेतला. ग्रेव्ही वगैरे त्यांनी तयार केली होती ती पण बघून घेतली. प्रत्येक ज्यांना मटन मसाला वगैरे लागतं त्यांच्यासाठी ग्रेव्ही थोडी टाकून त्यांनी मस्त असं मटन मसाला करून देतात. ही अशी बाकीच्यांची ताटं लावायची प्रोसिजर तिथं चालू होती. आणि आम्ही जरा लास्टला गेलो होतो त्यामुळं राईस थोडा संपत आला होता. घरगुती जेवण असल्यामुळं कसं असं त्यात मसाले जास्त नव्हते, लाईट वेट होते. त्यामुळं असं दुसऱ्या दिवशी जळजळणं वगैरे असं काय प्रकार होणार नाही. मी, आमचे माऊस भाऊ, आमची विपुल, आमचा हा विशाल, आम्ही सगळेजण तिथं असं मस्त जेवणाचा आस्वाद घेत होतो. जेवण आले मस्त. तांबडा रस्सा इथं फ्राय आहे. तर मस्त मसाला आहे. क्वालिटी अप्रतिम आहे. मस्त म्हणजे यथेच्छ आहे. भाकरीची पण क्वालिटी मस्त आहे बरं का. म्हणजे मटण पण प्रॉपर शिजले. बरं वाटतंय. इकडं आप्पा आहे. ओके. विपुल आहे. इकडे विशाल आहे. खायला दे. आपल्याला भाकरी आवडत नाही, चपाती घाला पण छान आहे. मस्तच आहे. मस्त जेवणावर आस्वाद घेत असताना मग आम्हाला काही ग्रेव्ही वगैरे कमी पडली तर मावशा लगेच आणून देतात. मस्त यथेच्छ असतं जेवण आणि ग्रेव्हीला पण काही तुटवडा नाही. आपल्याला जशी लागणार आहे तशा पद्धतीने त्यांनी देतात. मसाला संपला की लगेच आणून घ्यायचा. जेवणाची क्वालिटी जेवढी भारी होती की नाही, शिस्तात खाण्यात जो आनंद असतो तो वेगळाच. वातावरण जरा थंडीच ते नसलं की जरा गरम रस्सा असतो की नाही, पिला की कसं जरा बरं वाटते हो. त्यामुळं संपल तसं पिऊ वाटते, संपल तसं पिऊ वाटते. आणि रश्श्याची क्वालिटी पण अप्रतिम आणि घरगुती असल्यामुळं कसं जास्त काही विषय नाही हो. आणि असं मस्त की नाही 2 नंतरनं राईस येतात. राईस पण ठीक आहे म्हणजे ओके आहे असा.
असं मसाले राईस वगैरे काय नसतो, जास्त मसाला वगैरे असला की ते लई त्रास होतो. त्यामुळं ओके आहे, असं काय एवढा प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित होतं. आणि आम्ही केव्हा तिथे गेलो आहे आणि आमच्या ताटाला नळ्या आल्या नाहीत असं कधी होत नाही. आणि नळ्या म्हणजे आमचा जीव की प्राण. मस्त असं नळ्या येतातच प्रत्येक ताटाला. आम्ही गेले की आवर्जून त्यांच्याकडनं मागून घेतो आणि त्यातला आतला गाभा सगळा ओढून टाकतो. बोर्न मॅरो असतं की नाही, सगळं आपण ओढून व्यवस्थित करतो, विषय नाही हो. त्यामुळं काय आपलं काम चालू होतं नळ्या खायचं यथेच्छपणे. आणि नंतरनं मग असं मस्त राईस त्यांच्याकडनं फ्राय कांदा वगैरे मागून घेऊन असं त्याच्यात असं रस्सा वगैरे टाकायचा, मस्त कुचकरायचं की नाही आणि यथेच्छ दणका द्यायचा. कारण का जेवण झाल्यानंतर भात हा पाहिलो जो आपल्यासारख्या माणसासनी, त्याशिवाय चालते वे. नाही नाही नाही, पहिला भात महत्त्वाचा आहे, भात खाल्लाच पाहिजे. विपुलला पण भात आवडला, विशालला पण आवडला. तो काय हायगेच केला नाही, 2-3 प्लेटा आणि एक्स्ट्रा आणलाच. म्हटलं असू दे बाबा, खा, काय अडचण नाही. त्याला आवडलं तिथलं जेवण, आम्हाला पण जेवण आवडलं. छान, एक नंबर आणि एक नंबरच होतं. लय भारी म्हणजे लय भारी होतं. फ्राय मटण पण आणि त्यांचं ग्रेव्हीतलं मटण पण एक नंबर होतं. आणि शिजलेलं बघा की कसं प्रॉपर शिजलेलं. त्यामुळं की नाही त्याला एक चव चांगली वेगळी चव आली होती. मटण कसं शिजल्यानंतरच चांगलं लागतो, जरा कच्चा असलं की ती मजा येत नाही. आणि ही चव आपल्याला की नाही जर खायची असेल की नाही तर त्या जोशीस किचनला एकदा तुम्हाला जावा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेता येईल. आणि मस्त आणि यथेच्छ जेवण करून झाल्यानंतर तुम्ही मला कमेंट पण करा की जेवण खरंच चांगलं आहे का नाही. ते खाल्ल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आणि मी दरवेळेला तुम्हाला सांगतो आहे माहिती आहे काय, जेवण जिथं क्वालिटी आहे तिथं माझं ताट रिकामं. असं मस्तपैकी हाडंबिडं सगळे सेपरेट करून लिंबूनं मस्त हात जरा धुवून घ्यायचा, दोन्ही वाट्या रिकाम्या करायच्या, मस्त यथेच्छ दणका द्यायचा. त्यामुळं तुम्ही एकदा त्या जोशीस किचनला नक्की भेट द्या. धन्यवाद. जोशीस किचनमध्ये आलो आहे. जेवणाची क्वालिटी अप्रतिम, खलास. एकदम व्यवस्थित. मटण कसं होतं झकास. आणि चिकन, शेवट अंडागिरी मस्त, अप्रतिम होतं. अप्रतिम. काय म्हणतो विशाल? ते वांड होतं जेवण, भारी आहे ना? विषयच नाही. भारी आहे ना? एक नंबर, सॉफ्ट टाकली व्यवस्थित, काय त्रास नाही, काय नाही, एक नंबर, खलास, खतरनाक, जबरदस्त. म्हणजे इचलकरंजीत जर आपलं रेटिंग द्यायचं असेल ना तर मला वाटतं ह्याच माणसाला एक नंबर द्यायला पाहिजे. एक नंबर, काय अडचण नाही. म्हणजे बरोबर काय ना? ज्यादा ओव्हर नाही, काही नाही, जास्त हे नाही. बाकीच्यांच्या व्हिडिओ केलेत आपण त्याच्यापेक्षा हा भारी आहे. त्याच्यापेक्षा भारी, एक नंबर, लय भारी. आपण याच्याकडे कधी आलो नाही पण लय भारी आहे. काय म्हणतो विपुल, बरं आहे ना? एक नंबर. जेवण कसं होतं? अप्रतिम, भारी आहे की नाही? शेवट. ओकेच.